लाडकी बहीण योजनेमध्ये आता कोणत्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार आहे, तर यामध्ये संपूर्ण अपडेट आलेले आहे आणि कोणते निकष हे लावण्यात आले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर दिल्या जात आहे। तर बघू शकता या लाडक्या बहिणींना दिलासा। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला नियमामध्ये बसत नाही परंतु लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी आता कडक पावले उचलली जाणार आहे। तर यामध्ये आता 5 नियम लावण्यात आलेले म्हणजे 5 निकष करण्यात आलेले आहेत। तर यामध्ये आता तुम्ही जर बसत नसाल तर तुमची योजना बंद होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला दिले जाणारे 9,000 रुपये हे वापस घेणार नाही अशाबद्दल अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये बघू शकता इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन, उत्पन्न जास्त असल्यास व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। त्यामुळे आता नियमामध्ये न बसणाऱ्या महिलांना एक थोडासा दिलासा मिळालेला आहे। तर इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे। त्यामध्ये जर तुमची उत्पन्न मर्यादा जास्त असेल तर त्यावरती सुद्धा विचार केला जाणार आहे। त्यानंतर केंद्र सरकारकडून विशेष सूचना, तर केंद्र सरकारकडून सुद्धा सूचना आलेल्या आहे की 4 व्हीलर बद्दल जी अट होती ती सुद्धा आता आरटीओ कडून डाटा घेण्यात येणार आहे आणि त्याबद्दल सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर बँक डाटा सुद्धा चेक करण्यात येणार आहे आणि एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असल्यास त्या सुद्धा चेक केला जाणार आहे आणि तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। या अगोदर निराधार योजनाबद्दल सुद्धा एक परिपत्रक आलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर महिलांची लिस्ट आली होती आणि अपात्र यादी सुद्धा देण्यात आली होती। तर अशा प्रकारे 5 व्हेरिफिकेशन केले जाणार। यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील अशा महिलांना एक मात्र आता दिलासादायक एक बातमी समोर येत आहे की यापूर्वीचे जे 9,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत ते मात्र त्यांना परत द्यावे लागणार नाहीत। मात्र यापुढे अपात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाही अशी माहिती आलेली आहे। तर लाडक्या बहिणींना दिलेले 9,000 रुपये परत घेणार नाही, परंतु जर तुम्ही अपात्र यादीमध्ये येत असाल तर तुमची योजना काही दिवसामध्ये बंद करण्यात येणार आहे अशाबद्दल सुद्धा अपडेट आलेले आहे। तर ज्याही महिलांना आतापर्यंतचे लाभ मिळालेला आहे आणि आता व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही अपात्र यादीमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे आणि तुम्हाला मिळणारे पुढील हप्ते हे बंद होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।